नाश्त्याला पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल ना, तर अशा पिवळ्या मुगाच्या डाळीचा झटपट पौष्टिक प्रोटीनयुक्त पराठा बनवा. नक्कीच आवडेल आणि झटपट तयार होतो. तर पिवळी मुगाची डाळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवली. त्यानंतर एका फ्राय पॅनमध्ये तेल गरम केलं, जिरा, ठेचलेलं लसूण, भरपूर कांदे, हिरव्या मिरच्या टाकल्या, सर्व परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये तिखट, मीठ, हळद, जिरा पावडर, धने पावडर टाकलं, छान मिक्स करून घेतलं आणि भिजवलेली पिवळी मुगाची डाळ टाकली आणि पाणी टाकून छान अशी मऊसूत शिजवून घेतली. कढीपत्ता आणि कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकायचं आणि ही डाळ तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता. त्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये ही शिजवलेली पिवळी मुगाची डाळ टाकायची, कसुरी मेथी टाकायची. त्यानंतर छान असं हे पीठ जे आहे ना मळून घ्यायचं. आता पीठ छान मळून घेतलं, एक गोळा घेतला आणि हा पराठा लाटून घेतला आणि तव्यावर तेल, तूप किंवा बटर तुमच्या आवडीप्रमाणे टाकून हा दोन्ही बाजूने पराठा छान असा खरपूस भाजून घेतला. हे बघा, अगदी 10 मिनिटांमध्ये हा पौष्टिक प्रोटीनयुक्त पिवळ्या मुगाच्या डाळीचा पराठा तयार झाला. नाश्त्याला का किंवा आता मुलांच्या शाळा सुरू होतात तर मुलांना शाळेमध्ये सुद्धा तुम्ही हा पराठा देऊ शकता. गरमागरम पराठा दहीसोबत एन्जॉय करा. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट